योगेश, आज आपण पाहतोय देशभरात रामनवमीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। शिर्डीमध्ये देखील रामनवमी उत्सवाचा संपूर्ण मुख्य दिवस आहे, तर नाशिकमधल्या काळाराम मंदिरामध्ये देखील आपण पाहतोय रामभक्तांनी आज सकाळपासूनच गर्दी केल्याचं चित्र आहे। काय सध्याच्या भावना आहेत रामभक्तांच्या? खरं आहे, काळाराम मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध नाही आहे, तर पूर्ण देशात प्रसिद्ध आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावली होती आणि त्याच मंदिरामध्ये आज मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे तो भाविकांचा दिसतोय। आपण बघू शकतो भाविकांच्या किती मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि हे सर्व भाविक पहाटेपासून लवकरात लवकर काळारामाचं दर्शन व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत। कुंभमेळ्याच्या निमित्तानं या मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विविध कामं सुरू आहेत आणि त्यातून कोंडी टाळण्यासाठी किंवा गोंधळ टाळण्यासाठी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ही पंचवटी पोलिसांनी सकाळपासून केलेली दिसते। मंदिराच्या आपण बघू शकतो की पूर्ण रोषणाई जी आहे ती रात्रीपासूनच मंदिरामध्ये रोषणाई करण्यात आली होती। फुलांची रोषणाईसुद्धा मंदिराच्या आतल्या भागात दिसते आहे। मंदिर सजवण्यात आलं आहे। वरच्या बाजूला खास एक भाविकांना ऊन लागू नये यासाठीचा एक छत या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे आणि जर बाजूला आपण बघितलं तर अनेक भाविक या ठिकाणी भजन कीर्तन करताना दिसतात। लहान मुलं, लहान मुली आणि महिलासुद्धा यामध्ये उत्साहानं सहभागी आहेत। अनेक वयोवृद्धसुद्धा इथं आपल्याला भजन करताना दिसत आहे। आज पहाटेपासून हा सर्व उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आज दुपारी 12 वाजता रामजन्म होईल आणि त्यासाठीची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। अनेक जण इथं उपस्थित होत आहेत। ती रामजन्माची तयारी करण्यासाठी आपण बघू शकतो की मोठमोठ्या रांगोळ्या ज्या आहेत त्या ह्या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत। या रांगोळ्यांमध्ये रामाची वेगवेगळी जी काही वाक्य आहेत ती या ठिकाणी ठेवण्यात आली आहे। पाळणा लांबविला अयोध्येसी दशरथाच्या वंशी, पुत्र जन्मला ऋषिकेशी, कौशल्याचे कुशी, अशी वेगवेगळी रामाच्या ज्या हे आहेत त्या या ठिकाणी केलेल्या आहेत। आणि आपण जर बघितलं तर आज दिवसभर हा उत्साह आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं म्हणजे नाशिक शहर म्हणजे रामाची नगरी म्हणून तिची ओळख आहे आणि त्यामुळे काळारामाचं मंदिर आहे, गोरेरामाचं मंदिर आहे, अनेक रामाची वेगवेगळी मंदिरे या ठिकाणी आहेत। ही सर्व मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळाली। निश्चितच आपण पाहतोय रामनामाचा गजर आहे, टाळ मृदुंगाचा आवाज आहे आणि संपूर्ण काळाराम मंदिर असेल, नाशिक नगरी असेल, आज दुमदुमून गेलेली आहे। तुर्तास धन्यवाद योगेश या माहितीसाठी।